जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि कालपर्यंत 10व्या दशकातील 7 समास पाहून झाले। आज आपण 8व्या प्रचित निरूपण नावाच्या समासाला सुरुवात करूया। नावातच समर्थांना काय सांगायचं आहे हा सगळा विषय आलेला आहे। प्रचितीविषयी समर्थ निरूपण करणार आहेत। आपल्याला पहा, व्यवहारामध्ये व्यवहार जगत असताना, जीवन जगत असताना प्रचितीच्या माध्यमानं जगण्याची सवय आहे। सवय आहे म्हणण्यापेक्षा प्रचिती जर आपल्याला आली नाही तर आपल्या जगण्याला काही अर्थच राहणार नाही। उदाहरणार्थ, आपल्याला आता डोळ्याला दिसतं, डोळ्यांनी वाचता येतं, वाचलेलं बुद्धीला कळतं, किंवा कानांनी आवाज ऐकू येतो, स्पर्श समजतो, आपल्या बुद्धीमध्ये तर्क करता येतात, मनात विचार करता येतात। ही सर्व आपली इंद्रिये आहेत। आपले हात पाय म्हणा किंवा आपलं मन म्हणा, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांच्या मार्फत आपल्याला प्रचिती येते, अनुभव येतो, म्हणून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त झालेला आहे। असं पहा, आपण निद्रेतून जागे झालो आणि समजा आपल्याला प्रचितीच आली नाही तर आपल्याला कोणी जिवंत म्हणेल का? कोमामध्ये गेलेले लोक असतात पहा, जिवंत त्यांना म्हणायचं कारण श्वास सुरू आहे, शरीरातील काही घटना सुरू आहेत म्हणून। अन्यथा मेलेल्या व्यक्तीत आणि त्यांच्यात तसा काही फरक नाही। उठून ती व्यक्ती आपल्याशी बोलू शकत नाही, ऑफिसला जाऊन काम करू शकत नाही, मेंदू मात्र निद्रिस्त झालेला आहे आणि शरीर मात्र सुरू आहे, अशा पद्धतीची विचित्र अवस्था। जाणीव नसेल, त्याची प्रचिती नसेल तर असं आयुष्य अर्धवट होऊन जातं। इतकं प्रचितीला महत्त्व आहे। सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला आपली जाणीवच अनुभवता आली नाही तर, समजा आपण उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवले पण आपण पाय हलवतो आहोत ही प्रचितीच आपल्याला येत नसेल, किंवा जमिनीला पाय लागले हा स्पर्श जाणवत नसेल, तर नक्कीच आपण लोक गोळा करू आणि ते लोक आपल्याला डॉक्टरकडे उचलून घेऊन जातील। इतकं प्रचितीला महत्त्व आहे। पहा, आजपर्यंत डोळ्याला जे स्पष्ट दिसत होतं त्यात फरक दिसायला लागला की आपण लगेच डॉक्टरकडे जातो। तिथं गेल्यावर कळतं की अमुक नंबर आता डोळ्यांना आलेला आहे, आजपासून चष्मा आयुष्यात आला। म्हणजे प्रचितीशिवाय आपण जगू शकत नाही। आपल्या जगण्यामध्ये प्रचितीचा अंतर्भाव आहे। पण ही प्रचिती 2 प्रकारची आहे। एक आहे व्यावहारिक प्रचिती, जी आत्ता आपण पाहिली, आणि दुसरी आहे आध्यात्मिक प्रचिती, साधनेमधून येणारी प्रचिती। दोन्हीकडे प्रचिती महत्त्वाची आहे। दोन्हीकडे प्रचिती लक्षण रूपानं समोर येते। लक्षण रूपानं समोर येते म्हणजे काय? आता डोळ्यांचंच उदाहरण पाहूया बरं का। आपल्याला समजा बारीक अक्षरं आजपर्यंत वाचता येत होती, पण आता डोळ्याला नंबर आला, आता तीच अक्षरं चष्मा घातल्याशिवाय वाचता येत नाहीत। पण जेव्हा वाचता येतात तेव्हा ते लक्षण आहे की मला प्रचिती आहे डोळ्यांच्या मार्फत। प्रचितीच्या लक्षणाचा असा अर्थ आहे, मला स्पर्श जाणवतो, मला आता कळतं की ही वस्तू गार आहे की गरम आहे। या कळण्यामध्ये लक्षण लपलेलं आहे स्पर्शाच्या प्रचितीचं। लक्षण नसेल तर तिथं प्रचिती नाही, हे उघडच आहे। तसंच पारमार्थिक प्रचितीमध्ये सुद्धा लक्षण आहे। नामस्मरण पुष्कळ आहे, पण संताप गेलेला नाही तर नामस्मरण होत नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे। ध्यानधारणेची बैठक भरपूर आहे, पण विषय वासना प्रचंड ओढते, म्हणजे ध्यानधारणेची बैठक खरी नाहीच आहे, असा त्याचा अर्थ आहे। शांती, समाधान, आनंद, तृप्ती या गोष्टी जीवनामध्ये उतरणं हे पारमार्थिक साधनेच्या प्रचितीचं लक्षण आहे। ही लक्षणे जर आपल्याकडे नसतील तर ती साधना चाललेली नाही, असाच त्याचा अर्थ नाही का? देवाधर्माचं खूप करतोय, पूजा अर्चा अगदी मनापासून 1.5-2 तास करतोय,
पण पूजा झाल्यानंतर बायकोवरती ओरडतोय, घरामध्ये आदळआपट करतोय, संताप करतोय, बाहेरच्या लोकांशी प्रेमानं वागत नाही, तर पारमार्थिक साधना आणि आचरण याची विसंगती झाली नाही का? लक्षणं जर अंगात आली नाहीत तर पारमार्थिक प्रचिती नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ नाही का? थोडक्यात काय तर प्रचिती व्यावहारिक असो नाही तर पारमार्थिक असो, दोन्हीकडे आवश्यक आहे आणि ती लक्षणांवरून समोर येते. म्हणून प्रचितीचं निरूपणही आवश्यक आहे, जे समर्थ करत आहेत. आता समासाच्या सुरुवातीला समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेळे दैन्यवाणे प्रचिती विण. आपण आत्ता पाहिलं तेच समर्थांनी एका ओवीमध्ये स्पष्टपणे मांडलं की प्रचिती ही असलीच पाहिजे, अनुभव हा असलाच पाहिजे, आणि अनुभव जो घेतो तो शहाणा. म्हणजे अनुभव नाही अशी जर अवस्था असेल तर त्याचं जगणं दैन्यवाणं आहे असं समर्थ म्हणतायत. म्हणजे काय तर आपण काही करत आहोत त्याची प्रचिती येत आहे का, इकडे डोळसपणे लक्ष पाहिजे. ती लक्षणं अंगामध्ये उतरत आहेत का, इकडेही आपलं लक्ष पाहिजे. असं जर लक्ष नसेल तर ते जगणं दैन्यवाणं आहे, प्रचिती विणं असं आहे. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी बैसोच नये. इतकं स्पष्ट समर्थ सांगतायत. आपण व्यवहारात वस्तू तपासून घेतो पहा. खोटं नाणं आपण व्यवहारात वापरत नाही, खरं नाणंच वापरतो. का? कारण खऱ्या नाण्यालाच किंमत आहे आणि त्याचं खरेपण लक्षणांवरूनच ठरत नाही का? म्हणजे आपण नाणं तपासून लक्षणांनी घेतो, तसंच रत्नही तपासून घेतो. खऱ्या हिऱ्याची किंमत देऊन खोटा हिरा आपण घरी आणत नाही. तसा दिला गेला तर त्याला आपण फसवणूक मानतो. म्हणजे काय तर व्यवहारातील गोष्टी करत असतानाही आपण प्रचिती तपासून घेऊन लक्षणे पाहून ती गोष्ट करतो. समर्थ म्हणतायत निरूपणाच्या बाबतीतही असंच करावं. प्रचित न येता निरूपणी बैसोच नये. निरूपणामध्ये जर स्वानुभवाचं तेज नसेल, अनुभवातून आलेलं ते निरूपण नसेल, किंवा त्या अनुभवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्या निरूपणात सांगितला जात नसेल, केवळ शाब्दिक बडबड असेल, तोंडाची वाफ असेल, तर अशा निरूपणाला बसू नये. त्यामधून आपल्याला काही मिळालं पाहिजे, आणि ते मिळेल तेव्हाच जेव्हा निरूपण करणारा त्या अनुभवातून बोलत असेल. पूज्य बाबा बेलसरेंच्या चरित्रातील एक गोष्ट पूर्वी आपण पाहिली आहे. पूज्य बाबा बेलसरे तात्यासाहेब महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकर यांच्या घरी मालाडमध्ये जात असत. त्यांच्या घरी ब्लँचेटची पेटी होती आणि तिथे श्री महाराज प्रत्यक्ष आविर्भूत होत असत आणि पूज्य तात्यासाहेब महाराज केतकर यांच्या मुखातून ते बोलत असत. म्हणजे तात्यासाहेब महाराज केतकर तिथे नसतच, एक प्रकारे श्री महाराजच पूज्य बेलसरे बाबांशी बोलत असत. आणीबाणीचा काळ होता. परमपूज्य बेलसरेंवरती कठीण प्रसंग आलेला होता. श्री महाराजांनी पूज्य तात्यासाहेब महाराजांच्या मार्फत बेलसरेंना सांगितलं की तू तुझं घरदार सगळं सोडून बाहेर पड, सगळं विकून टाक, म्हणजे लुटून दे आणि बाहेर पड. तसं पूज्य बाबा बेलसरेंनी केलं. नंतर श्री महाराज पूज्य बाबा बेलसरेंना म्हणाले की हे तू का करू शकलास, हे तुला माहीत आहे का? हे तू करू शकलास कारण हे स्वतः मी केलेलं होतं म्हणून. श्री महाराजांनी सुद्धा त्यांचं घर असं लुटवलेलं होतं. जेव्हा आईला घेऊन ते काशीला निघाले तेव्हा आईला घराची, दाराची, भांडी कुंडी यांची काळजीच राहू नये म्हणून श्री महाराजांनी पूर्ण घर लुटवून टाकलं. अर्ध्या पाऊण तासात श्री महाराजांचं घर रिकामं झालं. मग श्री महाराज आईला म्हणाले, आता तरी तुला मागची काळजी नाही ना, चल आपण काशीला जाऊ. नंतर अर्थातच ते आईला काशीला घेऊन गेले. तिथे हरिहाट झाला. फार मोठा चरित्र प्रसंग आहे. कालांतराने श्री महाराजांच्या मातोश्रींनी देह ठेवला. पण इथे सांगायचा मुद्दा हा की श्री महाराज जगले आणि त्याप्रमाणे त्यांनी निरूपण केलं
त्या निरूपणाचा प्रभाव श्रोत्यावरती होतो. समर्थ म्हणतात, हे जिथं नसेल अशा निरूपणामध्ये बसू देखील नये. प्रचित्त न येता निरूपणी बैसोच नये. दोन अर्थानं हे सांगणं आहे. आपल्यालाही प्रचिती आली पाहिजे निरूपणामध्ये की हे सांगणं अलौकिक आहे, अनुभवातून आलेलं आहे, केवळ शाब्दिक नाही आहे, केवळ तोंडाची वाफ नाही आहे. आणि सांगणाऱ्यानंही ते प्रचितीतून सांगितलं पाहिजे. गजानन महाराजांच्या चरित्रातही एक अलौकिक प्रसंग आहे. एक कीर्तनकार गावामध्ये आला होता. त्याचं मंदिरात कीर्तन सुरू होतं आणि मंदिराबाहेरही गर्दी होती ते कीर्तन ऐकायला. लांब एका खाटेवरती गजानन महाराज बसले होते आणि खाटेच्या आजूबाजूला वाळलेल्या गवताच्या गंजी होत्या. कीर्तनात विषय चालला होता की आत्म्याला मरण नाही, आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला कुणीही काहीही करू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं कीर्तनकार तत्त्वज्ञान सांगत होते आत्म्याबद्दल. त्याला पाण्यानं भिजवता येत नाही, त्याला कापता येत नाही, त्याला जाळता येत नाही. आणि असा सगळा उपदेश कीर्तनकारांचा सुरू असताना गजानन महाराजांनी एक लीला केली. त्यांच्या हातात बऱ्याचदा चिलीम असायची. चिलमीतला एक निखारा गवताच्या गंजीवरती पडला आणि सगळ्या गवताच्या गंजीनं पेट घेतला. गजानन महाराज ज्या खाटेवरती बसले होते त्या खाटेनंही पेट घेतला. पण गजानन महाराज तसूभरही हल्ले नाहीत. आनंदात चिलीम ओढीत बसले होते. सगळीकडे पळापळ झाली, पण कीर्तनकाराचा हात गजानन महाराजांनी धरला. म्हणाले, पळतोस कुठे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. असं तुझं स्वरूप आहे ना, मग पळतोस कुठे? तेव्हा कीर्तनकाराच्या अंगाला घाम सुटला. गजानन महाराजांना सांगायचं होतं की आत्मस्वरूपाची प्रचिती आल्याशिवाय आत्मस्वरूपाचं तत्त्वज्ञान सांगत बसू नये. कुठून तरी ऐकून, कुठून तरी वाचून तत्त्वज्ञान सांगणं एक वेळ सोपं आहे, पण ते प्रचितीचं बोलणं नाही. समर्थही आपल्याला इथे तेच सांगतायत की असं प्रचितीचं बोलणं जिथं नसेल तिथं बसूच नये. तुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीसा आले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी. घोडा चालवून पहावा, शस्त्र वापरून पहावं, असं करून जर ते उत्तम प्रतीचं असेल तर ते घ्यावं, असा या ओवीचा अर्थ आहे. म्हणजे गोष्ट आपण तपासून घेत नाही का? तसंच प्रचिती आणि लक्षणाचं महत्त्व आहे. हेच समर्थ वेगवेगळ्या दृष्टांतांनी पटवून देत आहेत. बीज उगवेलसे पहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. किती छान समर्थांनी सांगितलं पहा. समजा बी चांगला आहे का नाही हे पाहायचं असेल तर शेतकरी सुरुवातीला थोडं पेरून पाहतो. नीट उगवत असेल तर मग पोतभर बियाणं खरेदी करतो. तसं तुम्ही पहा की निरूपणामध्ये प्रचिती येतेय का? आपल्या अंतःकरणात हात घातला जातोय का? आपल्या मनात आहे त्याची उत्तरं मिळतायत का? आपल्याला अशी काही जाणीव होतीये का की आपल्या हातून चुका होत आहेत? आता त्या चुकांना बाजूला टाकून आपण साधनेच्या मार्गावर आलं पाहिजे. जर त्या मार्गावरती असू तर आणखी दृढतेनं राहिलं पाहिजे. ती साधना वाढवली पाहिजे. निरूपणातून ते तेज आपल्यामध्ये उतरतंय का याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि अनुभव येत असेल तर त्या निरूपणाला तुम्ही जा. प्रचित आलिया ऐकावे निरूपण. आणि हा अनुभव आपल्या अंतरात्म्याला येतो बरं का. आपल्याला आतून हे स्पष्टपणे जाणवतं की हा निरूपण करता प्रचितीतून बोलत आहे. त्याचा प्रभाव आपल्या अंतर्मनावरती पडतो, चित्तावरती पडतो, वृत्तींवरती पडतो. एक प्रकारे आपण त्या निरूपणकाराच्या शब्दानं झपाटले जातो. आपल्याला त्या शब्दांचं, त्या वाणीचं वेड लागतं. आपलं वर्तन तसंच सुरू असतं जसं काल सुरू आहे. पण आज निरूपण ऐकल्यानंतर ते वर्तन करत असताना आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये त्या निरूपणातील शब्द घोळत राहतात. अरे, आपण इथे चुकतोय अशी आपलीच आपल्याला आतून जाणीव होते. महाराजांनी निरूपणामध्ये काय सांगितलं?
तसं आपण करायला पाहिजे अशी आतूनच आपल्याला उर्मी येते आणि आपलं आचरण हळूहळू सुधारायला लागतं. ज्या निरूपणामध्ये प्रचिती आलेली आहे त्या निरूपण श्रवण केल्याचा हा परिणाम आहे. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, तरी मग आगत्य घेतली पाहिजे मातरा. आपण व्यवहारात अशाच पद्धतीनं वागतो, फक्त आपण ही सावधानता परमार्थात ठेवत नाही. म्हणून समर्थ एक प्रकारे इथे उपदेश करतायत. आपण आजारी पडल्यानंतर औषध घ्यायला का जातो? आपल्याला एकतर असा अनुभव आला की आपण आता नीट नाही. हाही अनुभव येणं महत्त्वाचं आहे. ज्याला कळलंच नाही की तो आजारी आहे तर तो औषध घ्यायलाही जाणार नाही. तो त्या आजारातच मरून जाईल. पण आधी आपल्याला आजार झाला आहे हे कळावं लागतं. ते कळल्यानंतर मग आपण त्याचा इलाज शोधायला जातो. आता इलाजसुद्धा प्रचितीनं आपण घेतो. आज काही गोष्टी आपल्या हातून नकळत होतात. म्हणजे अमुक गोळी घेतली तर माझं डोकं दुखायचं थांबेल, ही काही प्रचिती तपासून आपण केलेली कृती नाही आहे. पण पूर्वी ही प्रचिती आलेली आहे की या गोळीनं आपलं डोकं थांबतं. आपल्याला जरी आली नसेल तरी अनेकांना आलेली आहे, म्हणून त्यांचं ऐकून आपण ते औषध घेतो. पण मूलतः त्या औषध घेण्याच्या मागे आपली प्रचितीच कारणीभूत असते. तिथे प्रचिती आहे, त्या औषधामध्ये गुण आहे असं लक्षात आलं की लगेच ते औषध आपण घेतो. तरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा. समर्थ म्हणतायत, प्रचितीविणा औषध घेणे, तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण. अंदाजानं कार्य करू नका. अंदाजानं जर तुम्ही वागला तर तो मूर्खपणा ठरतो. जर प्रचिती नसेल औषधाची तर मग असलेला आजार बरा होण्याच्या ऐवजी काम बिघडतं. दुसरंच काहीतरी उत्पन्न होतं किंवा वेगळाच आजार निर्माण होतो. समर्थ म्हणतायत, तिथं अंदाज उपयोगी पडत नाही किंवा अनुमान म्हणजे कल्पना उपयोगी पडत नाही. कल्पना करू नये. प्रत्यक्ष अनुभव तपासून पाहावा, प्रचिती पाहावी किंवा ज्याला प्रचिती आलेली आहे त्याचं ऐकावं. प्रचिती आलेल्याचं निरूपण ऐकावं हा जो विषय आत्ताच आपण पाहिला तो मनात आणा, म्हणजे कळेल की इथं समर्थ काय सुचवत आहेत. ज्याला ती आलेली आहे त्याचं ऐकावं आणि मग औषध घ्यावं. तसं न करता कल्पना लढवून अंदाजानं काही केलं तर तो मूर्खपणा ठरतो. समर्थांच्या निरूपणाचं कौशल्य पहा. उदाहरण देताना ते व्यवहारातील उदाहरण देतात, पण त्या जोडीला परमार्थाचा उपदेश ते खुबीनं समजावून देत आहेत. व्यवहारामध्ये गोष्टी कशा आपण तपासून करतो, त्या तपासून आपण केल्या नाहीत तर आपण व्यवहारात मूर्ख ठरतो. समर्थ म्हणतायत, अशा पद्धतीनंच प्रचितीनं परमार्थाची वाट चालायची आहे. आणि ती वाट चालताना सगळ्यात महत्त्वाची साधना किंवा गोष्ट कोणती असेल तर ती आहे श्रवण. म्हणूनच प्रचितीच्या निरूपणामध्ये सुरुवातीलाच त्यांनी श्रवणाबद्दल उपदेश केला की कुठे ऐका आणि कुठे ऐकू नका, कुणाचं ऐका आणि कुणाचं ऐकू नका. त्या ऐकण्यातून आपला परमार्थ मार्ग प्रशस्त होणार असतो. त्यामुळं जिथं प्रचिती आहे तिथलंच ऐकलं पाहिजे आणि त्या ऐकण्यातून आपल्यालाही प्रचिती आली पाहिजे, तरच आपण मार्गक्रमणा करू शकतो. अहो, साधी कोथिंबिरीची पेंडी घेताना सुद्धा आपण ती तपासून पाहतो, खालती वरती पाहतो, तरीही त्यात मोलभाव करतो आणि मग ती घरी आणतो. त्या पेंडीला बुरा आला असेल, बुरशी लागली असेल आणि तरीही त्या पेंडीची किंमत आपण दिली आहे आणि घरी आणली आहे, असं आपण करत नाही. इतक्या साध्या गोष्टीतही आपण प्रचिती पाहून कार्य करतो, तर परमार्थातही तसंच वागावं असं समर्थ सुचवत आहेत. पुढेही समर्थांनी हा विषय विस्तृतपणे समजावून सांगितलाय. तो भाग आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.